PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया नव्या कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 3. लेखिका प्राची सोळे. बावळट, मूर्ख, हट्टी, बंद फोनकडे बघत मैथिली सानियाला शिव्या घालत राहिली. कथा पुढे सुरू. अज्जो, सिरियसली मला नाही जायचे. का पण? का नाही जायचे आहे? स्पेसिफिक कारण दे, मग विचार करतो. आजोही ऐकत नव्हते. आजो, असं काही स्पेसिफिक रिझन नाही आहे, पण मूड नाही आहे जायचा. बट ती सानियाची बच्ची ऐकतच नाही आहे. म्हणे दोस्ती की कसम. आता काय बोलू? वेस्टर्न आउटफिट घालायला सांगितले आहे. 9:30 वाजता पिकअप करायला येते. रिया, मान्या पण आहेत, मैथिली म्हणाली. मैथिली, तुला म्युझिक आवडतं, मग आता चांगलं एन्जॉय करायची संधी आली तर का नाही म्हणतेस? तू म्हातारी झालीस का? कंटाळा यायला. हेच वय आहे आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आनंदात मजेत घालवायचे. असे येणारे क्षण जपून ठेवावे. मागाहून तेच आपले सखे सोबते असतात, आधार होतात. हे बघ, आत्ताच नीट समजून घे बाळा. तुझं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यांची कधीच गल्लत होऊ देऊ नकोस. जेव्हा शाळेत असशील, कामाच्या ठिकाणी असशील, तेव्हा फक्त काम, आणि घरी आलीस किंवा मित्रपरिवारात असशील तेव्हा मैथिली राजे हो. तुझं आयुष्य तुझं स्वतःचं आहे. किती घ्यावं, किती द्यावं तू ठरव. मला वाटतं काय, मी सांगतच आहे. तू जा या प्रोग्रामला. सानिया घेऊन जाईल आणि परत घरी सोडणार आहे, मग टेन्शन नाही. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आय ट्रस्ट युअर लॉट. आजो तिच्याकडे मायेने बघत बोलले. आजो, तुम्ही माझे गुरु आहात, बेस्ट फ्रेंड, वेलविशर, सगळं काही. आय लव्ह यू. मैथिली त्यांना मिठी मारत बोलली. चल आता पटकन जेवून घेऊया, नाहीतर सानिया टपकायची, आजो हसत म्हणाले. मैथिलीने गोकाला जेवण वाढायला सांगितले. मैथिलीने एकदा नाही तर 2दा-3दा आरशासमोर उभं राहून स्वतःला पाहिलं. तिला तिच्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आपल्या 2 पर्सनॅलिटी आहेत का, ती विचार करत होती. मैथिलीने काळ्या रंगाचा शिमरवाला साईड कट असलेला स्लीवलेस लॉंग वन पीस घातला होता. पुढे व मागे व्ही शेपचा नेक होता. कानात लॉंग डायमंडची इयरिंग्स, हातात नाजूक ब्रेसलेट व एका हातात घड्याळ. काळ्या रंगात मैथिलीचा गोरा रंग एकदम उठून दिसत होता. तिची बांधेसूर टोन्ड बॉडी कोणालाही आकर्षित करील अशीच होती. नाईट पार्टीला सूट होईल असा मध्यम मेकअप आणि तिचे बर्गंडी कलरचे झाक असलेले रेशमी केस मोकळे सोडले होते. हातात काळ्या रंगाचंच डायमंड असलेला क्लच आणि ब्लू लेडीचा फवारलेला परफ्यूम यांनी तिला परफेक्ट तयार केलं. मैथिली स्वतःलाच नव्याने पाहत होती. किती महिने झाले असतील अशी तयार होऊन ती नाईट पार्टीला गेल्याचं आठवत नव्हतं. तयार होऊन ती बाहेर आली. दामोदर पंत बाहेर सोफ्यावर बसले होते. 9:15 वाजले. आजो, हाऊ आय लुक? त्यांच्यासमोर उभी राहत मैथिलीने विचारले. आजोनी वर पाहिले आणि क्षणभर पाहतच राहिले. आजो, से समथिंग, तिने परत विचारले. थांब, आधी ओळखू दे तरी. समोर उभी असलेली माझी नात आहे, ते म्हणाले आणि खळखळून हसले. ये इकडे. मैथिली त्यांच्या बाजूला बसली. खूप खूप सुंदर दिसतेस, सेम तुझ्या आईसारखी. हॉलिवूडची ॲक्ट्रेस दिसतेस. जा, मजा कर, प्रोग्रामचा आनंद घे. आजो बोलतच होते की बाहेर कारचा हॉर्न वाजला. आली बघ सानिया, जा एन्जॉय, आजो तिला उठवत म्हणाले. आजो, ओनली फॉर यू हं, मैथिली त्यांना म्हणाली. येते मी, चावी मी घेतले. गुड नाईट. गुड नाईट, टेक केअर. कारचा हॉर्न पुन्हा वाजला. येस, आली आली. बंगल्याचा गेट बंद करून घेत मैथिली बोलली. अगं, धीर धर जरा, सगळ्या कॉलनीला जागवतेस की काय? मैथिली रागवली. हाय हाय, क्या कातिलाना अदा और ये कातिल हुस्न, किस पे बिजली गिराने जाने वाली हो? तिच्याकडे बघत सानिया लाडात येत म्हणाली. कोणावर नाही, फक्त तुझ्यावर बिजली नक्कीच गिरेल, मैथिली डोळे मोठे करत म्हणाली. हाय रिया, हाय मान्या,
ती आत बसत बोलली, मीच सच यार, कमाल की हॉट लग रही है इस ड्रेस में, बट ये ऑफ शोल्डर होता तो और क्लास दिखता, रिया म्हणाली. ए चल, नाही हां, हाच घातलाय तेवढं पुरे आहे, साईड कट आहे, बस चला आता निघूया, आता उशीर होत नाही आहे का. सानियाने कार स्टार्ट केली. 3 cheers फॉर ब्लॅक पॅन्थर, चौघी एक सुरात ओरडल्या. प्रोग्राम शहराच्या थोडं बाहेर असलेल्या फेमस मॅक रुबिनो नावाच्या क्लबमध्ये होता. क्लबच्या बाहेरची पार्किंगची जागा कितीतरी लक्झरी आलिशान मोटारींनी घेतली होती. एके ठिकाणी कार पार्क करून चौघी खाली उतरल्या. सारा माहोल बेधुंद करणारा होता. नजर जाईल तिकडे मॉड फॅशनेबल तरुणाई दिसत होती. मुलं मुली साऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. एंट्री एकदम स्ट्रिक्ट होती. पास और तिकिटीशिवाय प्रवेश नव्हता. खूप सिक्युरिटी व बाउन्सर्स होते. वाव, आय एम सो एक्सायटेड, कधी आज जाते असे झाले. मान्या उतावळी झाली होती. ए सानिया, आपला VIP पास आहे ना, रियाने विचारले. हो यार, म्हणूनच तर मीही तयार झाले, मस्त मजा येणार, ती म्हणाली. पास दाखवून चौघींना एंट्री मिळाली. एकच ओरडा करत चौघी आत आल्या आणि एका वेगळ्याच दुनियेत त्यांचा प्रवेश झाला. आदिराज, हिअर आर द पासेस फॉर द ब्लॅक पॅन्थर कॉन्सर्ट. त्याच्यासमोर पासेस ठेवत त्याचा फ्रेंड शेखर म्हणाला. ओ दॅट्स ग्रेट, मस्त काम केलंस. आदिराज खुश झाला. मला माहिती आहे तू या कॉन्सर्टचा किती चाहता आहेस ते. आपल्या शहरात आलाय आणि आपण जाणार नाही असं कसं होईल. VIP पासेस आहेत, 9:30ला निघू, शेखर म्हणाला. डन, जाऊया. तू इथेच ये, इथूनच जाऊ, आदिराज म्हणाला. हो चालेल, म्हणून शेखर निघून गेला. कॉन्सर्टसाठी काय कपडे घालावेत याचा विचार करत आदिराजने त्याचं मोठं कपाट उघडले आणि समोर होता उंची कपड्यांनी भरलेला खजाना. सानिया, मैथिली, रिया व मान्या VIP सिटिंग अरेंजमेंट असलेल्या जागेत गेल्या. तिथून तो भव्य स्टेज खूपच जवळून दिसत होता. साऱ्या खूप खुश झाल्या. आदिराजने त्याची पोर्शे पार्क केली व तो आणि राकेश एंट्री करून आत आले. VIP सिटिंग अरेंजमेंट असलेल्या ठिकाणी गेले. आरडाओरडा, आनंद, तरुणाई सारं काही होतं. थोडा वेळ का होईना मैथिलीला कामाचा विसर पडला. प्रोग्राम सुरू व्हायला काही मिनिटं होती. ह्या चौघी बसल्या आणि त्यांच्याच बाजूला आदिराज व शेखर बसले. आदिराज, व्हॉट अ लवली गर्ल्स. बाजूला बसलेल्या या चौकडीकडे नजर टाकत शेखर पुटपुटला. आदिराजने तिकडे पाहिलं आणि सहज म्हणून बघताना मैथिलीने तिकडे बघायला एकच गाठ पडली. आदिराज फक्त पाहत राहिला. तो कुठे आहे, कशासाठी आलाय याचा काहीच विचार मनात आला नाही. तो एकटक मैथिलीकडे बघत राहिला. मैथिलीसुद्धा काही क्षण त्याला पाहत होती आणि पहिल्या भानावर तीच आली. क्षणाचाही विलंब न करता तिने झटक्यात मान दुसरीकडे वळवली. आदिराज तिचं मनमोहक रूप पाहतच राहिला आणि अनाउन्समेंट झाली. लेडीज अँड जेंटलमन, पुट युअर हँड्स टुगेदर. प्लीज वेलकम नन अदर दॅन द ब्लॅक पॅन्थर. माईकवर अँकरने जोरदार आरोळी ठोकली आणि याच घडीचा इंतजार करत असलेली मुलं मुली वेड्यासारखी चेकाळून ओरडू लागली. मोठ्याने वाजणारं लाईव्ह म्युझिक, कोरस आणि ब्लॅक पॅन्थरच्या वेशात असलेला द ब्लॅक पॅन्थर फुल माहोल बनला. गाण्याला सुरुवात झाली आणि सगळ्यांनी तो क्लब डोक्यावर घेतला. यात ह्या चौघीही सामील झाल्या. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. आशा आहे तुम्हाला ही नवीन कथा आवडत असेल. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला जमल्यास हाईप करा, लाईक करा. मनपूर्वक धन्यवाद.